ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। कावळ्याला चतुर कावळा अशी एक उपमा दिली जाते। मृत्युमुखी झाल्यानंतर स्मशानभूमीत प्रेतावर जर त्या नैवेद्याला कावळा नाही शिवला तर मेलेल्या व्यक्तीचा आत्मा अजूनही कुठेतरी अडकला आहे असं देखील म्हटलं जातं। कावळ्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं महत्त्व दिलेलं आहे। पण तुम्हाला माहित आहे का की हा कावळा नेमका किती वर्ष जगतो, त्याचं आयुष्यमान किती वर्षाचं असतं? पाहूया सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज। कावळा हा अतिशय अनोखा आणि बुद्धिमान पक्षी मानला जातो। त्याची स्मरणशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद यामुळे तो इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे। मग प्रश्न असा पडतो की कावळ्याला म्हातारा होण्यासाठी नेमकं किती वर्ष लागतात? तर साधारणपणे जंगलात राहणारा कावळा 6 ते 7 वर्ष जगतो। नैसर्गिक शत्रू, अन्नाची कमतरता आणि बदलते हवामान यामुळे त्याचे आयुष्यमान तुलनेने कमी असते। जंगली कावळा साधारणतः 5 ते 6 वर्षात म्हातारा होतो। मात्र बंदिवासात किंवा सुरक्षित वातावरणात कावळ्याचे आयुष्य लक्षणीयरित्या वाढते। योग्य अन्न, सुरक्षितता आणि वैद्यकीय काळजी मिळाल्यास कावळा बंदिवासात तब्बल 40 वर्षापर्यंतही जगू शकतो। आश्चर्याची बाब म्हणजे सुमारे 50% कावळे जन्माच्या पहिल्याच वर्षात मृत्युमुखी पडतात। त्यामुळे प्रौढ वयापर्यंत पोहोचणाऱ्या कावळ्यांची संख्या तुलनेने कमी असते।